महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम। या ठिकाणी अवघ्या थोड्याच्या प्रवचनाला सुरुवात होत आहे। श्री हरिभक्तपरायण गुरुवरे ओमनवार महाराज, विठ्ठल महाराज ओमनवार यांचे आगमन झालेले आहे। आपल्या नगरीचेच नसून महाराष्ट्राचेच ब्रह्म आहे असं म्हणण्यास हरकत नाही। तर त्यांचं स्वागत कुलकर्णी काका करत आहे। आमचं दत्त ब्रह्मा हे विठ्ठल महाराज ओमनवार। कुंडली कमला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गुरुवरे रंगनाथ महाराज की जय। तसेच काळे गुरुजीला मी आशीर्वाद करतो की आपण महाराजांचं स्वागत करा। या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज लातूरकर मंडळाचे वारकरी मंडळाचे अध्यक्ष परभणी जिल्ह्याचे, त्यांचं ते सुद्धा महाराजांचं स्वागत करू इच्छित आहेत। त्यांनी कृपया लवकरात लवकर स्वागत करा। ज्यांना स्वागत करताना कृपया लवकर करावं। या ठिकाणी खटिंग साहेब हार घालून स्वागत करत आहे। तसेच या कार्यक्रम ज्यांनी आवर्जून घडून आणलेला आहे, खरोखर आज त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे। आपलं महाराजांचं दर्शन घडेल असे गणेशराव हे सुद्धा महाराजांचं हार घालून स्वागत करत आहे। दूधगावकर बासरी वागत हे सुद्धा महाराजांचं हार घालून स्वागत करत आहेत। तसेच बागल बंधू हे सुद्धा महाराजांचं हार घालून स्वागत करत आहेत। दराडे गुरुजी हे सुद्धा महाराजांचं हार घालून स्वागत करत आहेत। पवार महाराज वदरकर काळे गुरुजी हे सुद्धा महाराजांचं स्वागत करत आहेत। नारायण महाराज रोकडे हे सुद्धा महाराजांचं हार घालून स्वागत करत आहेत। दत्ता महाराज गिरी गणेशराव माईकला सांभाळा।
कुलकर्णी साहेब आपल्या पाठातील महाराजांचे मुळे साहेब हे सुद्धा स्वागत करत आहेत. महाराजांचे शिणे आहेत आणि खूप जवळचे भक्त आहेत ते मुळे साहेब. तसेच या ठिकाणी महाराजांचं कृष्णा महाराज आवलगावकर हे सुद्धा स्वागत करू इच्छित आहेत. याबरोबर मी स्वतः हरिभक्तपरायण गणेश महाराज कटारे धनेगावकर मी माझ्या वतीने महाराजांचं स्वागत करू इच्छित आहे. तो देह संगे तरी असे परी चैतन्याचा रेखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे तो खळू आला. ज्ञानेश्वर महाराज या ओवीच्या माध्यमातून मुक्त होण्याकरता लागणारी जी सामुग्री त्याचा ओहापोह उत्तम करतात. काही गोष्टी दुर्लभ जरी असल्या तरी मुक्त होऊ शकत नाही. जसा हा नरदेह मिळण्याला जरी दुर्लभ असला तरी तो मुक्त होण्याकरता स्वतंत्र सक्षम नाही. अथवा त्याने त्या गोष्टी बोधाच्या ऐकल्या तरीही तो मुक्त होत नाही. का? मधी जी गोष्ट सोडावी लागती ती गोष्ट सुटल्या जात नाही. देहाचा जो संग आहे तो मनुष्याचा अगोदर सुटला पाहिजे आणि ते सोडण्याकरता नरदेह मिळाला पाहिजे. नरदेह मिळून संग जर सुटत असेल तर आम्हाला त्या शास्त्रात आमच्या वारकरी संप्रदायात त्याला अधिकारी असं म्हणतात. परमार्थ करणं आणि अधिकारी होऊन परमार्थ करणं या गोष्टी जमीन आसमानच्या फरक आहे. आपण एखाद्या वेळेला लाईटचा प्रकाश लावला उत्तम वाटतं की कसं वाटतं. त्याच्यापेक्षा जर अधिक पॉवरचा जर बल्ब लावला तर तेही बरं वाटतं. पण हे सगळं जरी कितीही चांगलं दिसत असलं तरी हे या सगळ्या गोष्टी अंधारातल्या. ज्या वेळेला सूर्याचा उदय होतो त्यावेळेला कोणता लाईट चांगला. तसं तत्वज्ञानाचा प्रश्न ज्या वेळेला पुढे येतो त्यावेळेला नरदेह असो अथवा एखादा परमार्थ करणारा असो अथवा नव्हे भक्ती माध्यमातून पुढे गेलेला जरी असेल तरीही तो देहाचा संघातून कदापिही सुटू शकत नाही. देहाचा संघ सुटणं हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. हे जर मनुष्याने परमार्थात जर शिकलं तर त्याचा थोडा सुद्धा परमार्थ अतिशय फलीभूत होतो. नोकरी कितीही कमी असो की जास्त असो त्यानं जर आपल्या उपजीविकेकरता जर काही बचत जर केली तर मग ती बचत त्याच्या उपजीविकेला यथा योग्य ठरते. जर त्याने खूप नोकरी आहे भरमसाठ खर्च केला
कदाचित ऐहिक सुखाचा कदाचित तो पात्र झाला असला तरीही तो परमार्थाला अपात्र ठरला जातो, ही गोष्ट तितकीच खरी. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, संसार करणारा मनुष्य परमार्थाला पात्र की परमार्थ करणारा मनुष्य परमार्थाला पात्र? संसार करणारा मनुष्य, संसार करणारा मनुष्य हा परमार्थाला पात्र की परमार्थ करणारा मनुष्य परमार्थाला पात्र? कोण मनुष्य पात्र परमार्थाला? म्हणजे दोन्ही तुम्ही दोषी समजले का? याचा अर्थच तसा झाला. म्हणजे परमार्थ करणारे सुद्धा लोक दोषी आहेत ते तुमच्याच तोंडानं कबूल झालं, आम्हाला वाद नाही तर भ्रम असा होतो माणसाला की परमार्थ करणारे म्हणजे अगदी बिनदोषीच. पण विचार जर केला खऱ्या परमार्थाचा तर परमार्थ करणाऱ्यासारखा जगात महान दोषी कोणी. म्हणून माणसानं दोषी होऊन परमार्थ माणसानं फार चांगलं. आणि उलट सांगू तुम्हाला, ज्याने संस्कार सोडला ते बहुतेक करून सत्संगच असतात. सत्संग म्हणलो नाही. आणि खरे जे अधिकारी असतात ते कोण्या मातीत जरी राहिले तरी संघानं बाधित होत. तितकीच गोष्ट. परमार्थाला बाधक काय ठरतं? जी गोष्ट परमार्थाच्या फलाला बाधक ठरते ती गोष्ट आपल्यातून परमार्थ करणाऱ्या पुरुषातून निघून गेली पाहिजे. आपल्याला काय वाटतं? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. त्या रजोगुण आणि तमोगुणापेक्षा सत्वगुणी माणसं बरे वाटतात, चांगले वाटतात. पण त्यांचा जर देहाचा जर संग जर नाही सुटला तर त्यांच्या परमार्थातली कधीही काहीही निष्फल प्रवृत्ती होईल, ही तितकीच गोष्ट. कोण्या गावामध्ये सरकारचा शिक्का चालतो नोटावर? फक्त परभणी. सरकारचा शिक्का नोटावर कोण्या गावात चालतो? दुनियेत चालतो. तसा संघाची बाधा ज्याला झाली नाही तो मनुष्य कोणत्याही अदृष्टाच्या वशात कुठेही जरी असला तरी तो प्रकार होऊ शकतो. हे माणसाला कळतच नाही. आणि माणसाला वाटतं मग घरातलं हे टाका, ते टाका, ते टाका आणि परमार्थ करा. पण ते काही खरं अवसान परमार्थाचं नाही. आणि जर असेल तर तो त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ फक्त मग ते सुखाच्या येतात. पण वेळ प्रसंगी पडल्यानंतर व्यासाच्या पुढेही त्यांना नतमस्तक व्हावं लागले. कशाच्या जोरावर? फक्त कळणं नव्हतं म्हणूनच. देहाचा संग जाण्यामध्ये कळणं आहे आणि नरदेह मिळण्यात प्रारब्ध आहे. मग प्रारब्धाचा योग चांगला म्हणावा की कळण्याचा योग चांगला म्हणावा? गणिताला तुम्ही सांगणार कळण्याचा योग असावा, पण कळून मात्र येणार नाही. तितकीच गोष्ट का? माणसाला प्राया अज्ञान नावाची वस्तू लपवावी वाटते, काढून टाकत वाटत. काही माणसं फुर करतात. त्यानं काय करावं? जात गोंधी ओढतो. तसं माणसं सगळे दुसरे आपल्याकडे. अरे बाहेर जा, मोकळं हो. तसं देहाचा संघ टाक आणि मोकळा हो. तुम्हाला जमत नाही. मग काय होणार आहे परमार्थ करून तुम्ही सांगा. म्हणजे महाराज मी कीर्तन करतो रोज एक. तू रोज 25 कीर्तन करतो आणि त्या कीर्तनाला म्हण. आणि मारुती महाराजांची काय स्थिती झाली? ज्यांना जग सगळं गोवाळून टाकायसारखी परिस्थिती त्यांच्या वैराग्यानं तयार केली. पण मागून त्यांनी मोहाचा संग धरल्यामुळं
त्यांची परिस्थिती काय निर्माण झाली ही आपल्याला परिचयाचा दृष्टांत म्हणून सांगतो. म्हणून माणसानं आयुष्यात मोहाचा संग करू, शक्य तितका संग असल तर तो बाजूला कसा सरकिता येईल ते पाहत जावं. रोग झाल्यानंतर झोपून राहावं की वैद्याला बोलवावं? कोणाला बोलवावं? वैद्याला बोलवावं. रोग निवृत्त करणाऱ्या वैद्याला बोलवावं की रोग वाढविणाऱ्या वैद्याला बोलवावं? कसं करावं? रोग आता आपण जे महाराजांच्या मागे लागतो ते रोग निवृत्त करतात की वाढवितात? मग आपल्याला अक्कल नाही की महाराजाला अक्कल नाही? आता कवा मेल्यावर येणार आहे? केव्हा येणार आहे तुम्ही सांगा. म्हणून जर माणसानं खूप परमार्थ केल्यापेक्षा थोडा परमार्थ करून जर मुक्त झाला आणि मुक्त होऊन जर त्यानं आयुष्य परमार्थात जर घातलं तर त्याच्या नुसत्या दृष्टिक्षेपात आपले दोषी निवृत्त होते. इतकी परिस्थिती तयार होती. पण तेवढी परिस्थिती निर्माण होण्याकरता आपल्या ठिकाणी मात्र तादात्म्य संग नको. संतांच्या संग राहू नये की संग करू नये? संतांच्या संग राहू नये की संग करू नये संताचा? उलट आहे. संसारात जर संग केला तर बाधक ठरतो आणि संतांचा जर संग केला तर देहाचा संगच राहत नाही. मग माणसं महाराजाचा संग करतात की संताचा संग करतात? महाराज कसा असतो? त्याचाही देहाच्या संग संगत असतो. काय उपयोग होणार आहे सांगा? दोन भिकारी एकत्रित जमले आणि भूक लागली म्हणून एकमेकाला मागू लागले तर किती पोट भरलं त्यांचं? काय त्याला अर्थ आहे तुम्ही सांगा. परमार्थ न करणारे ही मनुष्य मोहात आणि परमार्थ करणारे ही मनुष्य मोहात संघात. तर तुम्ही सांगा माणसं कसे करतात? शक्यच नाही. म्हणून तर माणसाने शास्त्राने सांगितलेल्या गोष्टी निर्विवाद माणसाने लक्षात ठेवावं. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. पहिल्यांदा नरदेह मिळणं हा दुर्लभ आहे. नंतर मुमुक्षु होणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित पार पाडण्याकरता सत्संग मिळणं हाही अत्यंत दुर्लभ. याच एकच कारण आपण देहाचा संग सोडला नाही. म्हणून इमानदारीनं देहाचा संग सोडा. संताला पाहायला जायची गरज पडायची नाही. संत आपण होऊन कृती केली हे लक्षात ठेवा. आता तुम्ही पहा, भक्ताकडे देव जातो की देवाकडे भक्त येतो? भक्ताकडे देव जातो ना. आपण कोणाकडे जातो? देवाकडे जातो. मग आपल्याकडे जाऊन देव येत नाही. कुठेतरी पाणी मरते. नाही तर एवढ्या मोठ्या देवाने भक्त समोर यावं आणि आम्ही रात्रंदिवस पूजा अर्चा करून त्याने आमच्याकडे डोकून सुद्धा पाहू नये. काय कारण? कशामुळे रुकला? एकच, भक्त जरी झाला तरी त्याचा संग सुटला. तो काय करतो? देहावरच प्रेम काढतो आणि देवाच्या देहावर प्रेम ठेवतो. आपल्या देहावरच प्रेम काढायचं आणि देवाच्या देहावर प्रेम ठेवायचं. याला जरी सर्वसामान्य व्यवहारात भक्ती म्हणत असले तरी
संप्रदायाच्या पद्धतीनं ही खरी भक्ती ठरत नाही. अहो साधी गोष्ट तुम्ही विचार करा, निष्काम भक्तीला कुठून सुरुवात आहे? देहापासून आहे की देह सोडू नये हे तरी कोण्या मातीत कळते. फक्त परमार्थ करावा म्हणून माणसं करतात. परमार्थाची खोली, लांबी, रुंदी, सूक्ष्मता, समन्वयता, शब्दाची कोर, ज्ञानेश्वर महाराजांचं काय मनोगत आहे, त्यांना कोण्या शब्दात काय सांगायचंय, ही भाषा जोपर्यंत आपल्याला अवगत होत नाही तोपर्यंत परमार्थाला कवडी चिकत. शाळेमध्ये मास्तर असतात शिकवायला की नाही? हेडमास्टरही असतात शिकवायला की नाही? हेडमास्टरला पगार कशामुळे जास्त? तिथं कधी शिकवायला येत नाही, कधी कोणाला बोलत नाही, काही रोजचा मास्तर विचारा शिकवितो, घंटाभर तुमच्या पुढे काय बोलायचं ते सांगतो. हेडमास्टरला किंमत कशामुळे? त्याचा हे कोर्स झालेला आहे म्हणून. शिकवायचा कोर्स संपला. तसा परमार्थ करणाऱ्या मुमुक्षूचा कोर्स देहासंग राहण्याचा संपलाय आणि आपला सुरू झालाय. मग कशी माणसं चांगले होतात तुम्ही पहा. रिक्षा मोडका ठेवावा की घडका ठेवावा? रिक्षा सवाऱ्या करायच्यात आपल्याला. धडका ठेवावा की मोडका ठेवावा? धडका ठेवावा म्हणजे कोणी म्हणते नवा रिक्षा आहे बस सवारी मिळते. मग सवारी मिळाली की त्याला कुठेही नेऊन पाडावं. तसंच आपलं परमार्थ करता देह आणि देहात पडलं हे संग करून कोण्या मातीत जायचं आगाव नाही. तर परमार्थ करणाऱ्या माणसाला लांछन असावं. मग काय संसारिकाचे गुणवर्णन करायचे? अरे देवाधिकाने जर चुका केल्या तर त्या देवाला सुद्धा पुत्र पुसत नाही. आमचे जितके मस्त आहेत महाराज वारकरी वैष्णव हे ज्ञाना बाकीचे तिकडे कुठे नेऊन जायचे. म्हणून याच्याकरता मिळालेल्या नरदेहामध्ये त्याची आबरू जर आपल्याला ठेवायची असेल आणि आपल्याला खऱ्या सुखाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर एवढा भाग जर आपण एका जन्मात पूर्ण जर केला तर आमचे गुरुजी सांगायचे त्याला नक्की दुसरा नरजन्मच मिळेल आणि तो नक्की मुक्त होईल. आता परमार्थ करणाऱ्यांनी नरकाला पडावं आणि संसार करणाऱ्यांनी सद्गतीला जावं. कोण सांगेल? कोण? संसारी चांगला. आता तुम्ही सांगा, परमार्थ करणारे लोक पैशाचा व्यवहार करू लागले घेण्या देण्याचा, तर हे कुठे जातात? आणि संसारी मनुष्य परमार्थात देण्या घेण्याचा व्यवहार करीत नाही, तो मुक्त झाला. कोण चांगला? मग परमार्थ करणाऱ्याने काय शिकावं? संसारिक राहून जर तो मुक्त होतो तर मी परमार्थ करून बद्ध राहील असं शिकावं की आपल्या कीर्तनाची वावडावर आहे. हजाराची कीर्तन 10,000 आणि जितके कीर्तन जास्त तितकं गाढवपणाचं कीर्तन. हसवायचं ही करायचं, पैसे घ्यायचे आणि निघून जायचे. तुम्ही नरकाला जाणार मातीत जा. याला तरी काय करायचं? काय उपयोग सांगा? याला म्हणावं देहाचा समजून की मी निष्कारण सांगायला अशातला अर्थ नाही. एका एका पदामध्ये कशी ज्ञानोबाराय सूचित करतात हे पाहतात. ज्ञानोबारायाची भाषा फार मार्मिक असते. नाहीतर नाथरायाने एक ओवी 6 महिने सांगितलीच नसती. असं विषयांतर करून सांगायचं म्हणलं तर जन्मभर काही सांगा तुम्ही. आधी ज्ञानेश्वरीची ओवी वाचायची, मनाला येईल ते वकायचं,
आणि ज्ञानेश्वरीची ओळी वाचून कुंडली गौरजे करायचं. मरोत्तर बी ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नाही, ज्ञानेश्वरीचं काय उपयोग होणार आहे तुम्ही सांगा. तुम्ही गाद्या करता की नाही? कशाच्या करता? सरकी सकट करता की सरकी काढून करता? कशामुळे करता? नाही, सरकी काढून काऊन करतात? दुसरं एक कारण आहे. सरकी असलेल्या गादीत गुंजरत तवाच पडतात. मग आपल्याला कळत ना गुंजरांना आपल्याला त्रास देऊ नये, त्याच्यामुळे आपण त्याला काय करतो, सरकी सगळी काढून ठेवतो आणि त्याची काय करतो, रुई तयार करतो. तरी गादी तयार होते की नाही? काम नव्हतं, कडक होती. तुम्ही तसाच पोचून बरा, गादी कडक होती, टोच होती. म्हणजे काट्यासारखी टोचत नाही की वेगळी टोचते. ती महाराज झाल्यावर कळते, आताच नाही. ज्या वेळेला ती ऐकत नाही गुन्ह्या बळींना, मग त्याला काय करतात, गिरणीत घालतात आणि त्याला पिंजून असं मोकळं करतात. त्या याच्यावर करतात ना, आपल्या घरच्यापेक्षा त्याच्यात फार चांगली पिंजल्या जाते. अगदी रुई मस्त पिंजल्या जाते. आणि मग ती रुई आपण त्या गादीच्या याच्यात खोलीमध्ये भरायची आणि भरल्यानंतर त्याला ठेवायचं. गादी झाली की नाही चांगली, तिला अजून मार खावा लागतो. नाही, शिवून तोंड दाबून, कारण तोंड जर न दाबलं ते सगळं बाहेर येत. ते बाहेरच येऊ नये आणि त्याची मोठ तिची राहावी. त्याच्या मोठे मग जिथं जिथं मोकळं राहिलं तिकडे चिरती, तिकडे चिरती, इकडे चिरती, इकडे चिरती, मग पालथी करते, पैसी करते. हळूहळू हळूहळू वापरू वापरू जेव्हा त्याच्या मनात आलं आता चांगली भरली. आता गाडी तयार झाली की नाही? यांना बरंच वाटलं की पुन्हा आधी त्याला काय करते, चौक करून ती बदमाश रुई पाठ पाहत होती. चौक करून तिथे काठ शिवून द्या, चार बोट उंच करीतच पकड गाडी त्या पलंगाचं माप घेऊन त्या हिशोबाने करतात. आणि ते काठ ठेवल्यानंतर मग शक्य तितकं कमी प्रमाणात असत. मग काय होते, कुठे घालायला ढवळी होते, काही मग त्याला बेदम ठोके आणि ठोकून व्यवस्थित करायची आणि मग ती सडकवर टाकून झोपायची. तरी नाही इतकं चांगलं करून अजून काहीच नाही, सडकवर टाकून झोपायची. एखादी बाज आणून इज्जतच नाही राहिली त्या गादीची. मग त्या गादीला त्याच मानाचा काय करावा लागतो कळायला गेले. त्या पलंगावर त्याचं ते तेवढं काय असं तेवढी हिशोबानं बरोबर बसून गादी मापानं ठेवून छान करून त्याच्यात मेलेला माणूस झोपावा लागतो. तिथं कोण झोपत? जिवंत माणूस झोपतो. आणि झोपल्याबरोबर त्याला आनंद होतो की जाऊ द्यायला वाढवलं. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी घडल्या तुम्ही लक्षात घ्या. त्या रुईच्या डोक्यावर झोपण्याकरता तुम्हाला किती गोष्टी कराव्या लागल्या. त्यावेळेला ती गादी तुम्हाला झोपल्यानंतर काय देती, सुख देते. तसं तुम्हाला मुक्त होण्याकरता काय काय करावं लागतंय हे तुम्हाला आधी पाहायला नको. मग तुम्ही पाहतच नाही. म्हणजे महाराज एक बायको केली आहे, ती काही पोथी वाचू देईना, दुसरी करतो. एक जर परमार्थ करू देईना तर दोन दोन बायकांना आता यानं कवा पोथी नाही करी. तुम्हाला विनोदाचा दृष्टांत माहिती आहे की एका पुरुषाला दोन बायका होत्या.
तिनं अर्ध अंग वाटून घेतलं, तिनं अर्ध अंग वाटून घेतलं. जाऊ दे, तुम्हाला सगळं माहिती. अशी बेजारी पाहतात. म्हणून माणसाने शक्य तितकी नरदेहात आल्यानंतर ज्या गोष्टीची नितांत गरज आहे ती गोष्ट अगोदर करावी, आणि ती म्हणजे देहाचं संग, विषयासक्ती, तादात्म्य हे त्यानं पहिल्यांदा कमी करावं. स्नान केल्यानंतर पहिल्यांदा काय कमी करावं? स्नान करण्याकरता गेलो असताना आपण पहिल्यांदा काय करतो? स्नान झाल्यावर नाही करत, स्नान करताना काय करतो? कपडे काढून निर्मळ होऊन आणि थोडं जर घाम आला किंवा घाण लागली आपण साबण लावून काय करतो? स्वच्छ करतो आणि स्नान करून मग पुन्हा इकडे दुसऱ्या गोष्टी करतो. मग आता ह्याच्यात आपण स्वच्छ होण्याकरता ज्या गोष्टी केल्या तसं आपल्याला नरदेहात निर्मळ होण्याकरता की पहिल्यांदा आपल्याला टाकावं लागेल. मग आपण जर संग नावाचा पदार्थ टाकला नाही तर पुढचं म्हणावं तसं सुख लागत नाही. तुम्ही किती गोड बोला, किती हजार प्रवचन करा, की लाख प्रवचन करा, एखाद्या लाखो माणसाचं बोलला काही सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. म्हणून पहिल्यांदा जर परमार्थात जर आपल्याला काही शिकायचं असेल तर देहाचा संग कसा टाकता येईल हे माणसानं अगोदर शिकावं. आता तुम्ही पहा, आपल्याला देहाचा संग धरला तरच व्यवहार होतो की देहाचा संग जर न धरला तर व्यवहार होतो? तुम्ही विचार करा, देहाचा संग धरला तरच देहाचा व्यवहार होतो, अन्यथा जर संग जर धरला तर देहाचा व्यवहार होत नाही. असं काही आहे का? मग असं जर काही नाही तर मग या नरदेहात आल्यानंतर देहाचा संग का धरला? त्याची गरज आहे का? तुम्ही पाहा. आणि वस्तुस्थितीनं संसारात जर आपल्याला नशिबाला दुःख जे आलंय ते फक्त संग. बायको केली म्हणून दुःख की आवडची म्हणून दुःख? तो बायको आवडी करता करावी की विधी म्हणून करावी? आणि त्याचं परिवर्तन जर आवडीत गेलं काही उपयोग. आता रजिस्टर मॅरेज होतात, लव्ह मॅरेज होतात, हे आवडीवर आहे की विधीवर आहे? पुन्हा काय होतं? बिघडत. म्हणून व्यवहार हा सगळा प्रारंभ जाऊन ठेवायचा आणि त्या प्रारंभाला विधीचं उल्लंघन अजिबात कोणीही वर्णाश्रम धर्माप्रमाणे कोणीही करू नये. पण तो कोणीही वर्णाचा असतो. ही पहिली गोष्ट जर आपण प्रपंचात जर पाळली तर देहाचा संग मनुष्याला बाधाच करेल. दूध चांगलं की वाईट? पहिलवान होण्याकरता लोक काय घेतात? कोणी जरी दूध घेतलं तर चांगलंही म्हणतात की वाईटही म्हणतात. आम्ही याला दम आहे, अजून कोणाला दम आहे? त्याला दूध जर दिलं म्हशीचं ताट दिवस काढून कसं होईल? राहील की वरी जाईल पटकन. मग ज्याला जिथं ज्याची गरज आहे त्या गोष्टीची जिथं गरज जर योग्य पूर्णपणे जर आपण केली तर त्याच्यापासून 100% फायदा होतो. म्हणून आपण परमार्थात नापास का होतो? आपल्याला ही गोष्ट कळत नाही. देहाचा संग आपण सोडला, देहाचा संग सोडला की तो मनुष्य अतिशय परमार्थाचा मोठा झाला. त्याचं नाव पडते मुमुक्षु. साधक म्हणतात त्याला मुमुक्षु म्हणतात. मुमुक्षु यद्यपि व्यावहारिक दृष्ट्या गरीब असेल, कदाचित प्रारब्धवशात त्याला कोणी विचारितही नसेल,
पण परमार्थातला तो सर्वोत्तम प्रकारचा अधिकारी आहे हे लक्षात. लग्नामध्ये नवरदेव आणि वराडी आली. काय वराडणी हे गोष्टी म्हणतात कोण वराडणी आहे म्हणून नटून थटून हात करून आल्या. बायाही थटून आल्या, पुरुषही आले. की चांगली बाजू की खराब बाजू. ज्याचं लग्न होतं नवरदेव की कोणी बघितलंच नव्हता याने. ते आपल्या पहिल्या जुन्या कपड्यावर येऊ लागले. सगळे लोक त्याला काय करायचे, हे बचित तिकडे कुठे चालले रे बचित, त्याला सगळे ढकलायले जाऊन ते नवरदेवास कारण मळका होता आणि हे कसे होते धडके. आता धडक्याचं लग्न लागल की मळक्याचं लागल कोणाचं लग्न लागल तसं कोण मुक्त होईल. दिसायला मळका आहे की धडका आहे. कोण मुमुक्षुला किंमत येते हो. उलट आहे त्या महाराज लोकात मुमुक्षु गेला की नाही त्यांना खाली बघावून घरी या. त्या महाराजात जातच कारण फक्त माहित असते हे सगळे कोण आहेत, वानर आहेत की कोण आहे. वानेरामध्ये कोणी जावं, आपण जाऊ. फक्त आपण एकच करावं. ज्या गोष्टीनं आपल्या त्या मुक्तीला आपल्याला बाधा येते ती गोष्ट आपल्या जवळून कशी बाजूला सारता येईल ही गोष्ट शिकण्याकरता परमार्थ करत. एक जण मनुष्य सावकाराकडे गेला. सावकाराला म्हणला, सावकार मला तुम्ही नोकर ठेवा आणि फारच गरिबीची परिस्थिती, तुमच्या पाया पडतो, विनवणी करायला पाया पडायला. सावकाराला त्याची काय आली, दया. दया आल्यानंतर त्याने त्याला ठेवलं. कळत हा का हुशार होता, गेलाय पटवायचं सगळं करायचं चांगलं. आता हे चांगलं झालं की वाईट झालं. तसं माणसं परमार्थ करतात, कथा करतात, कीर्तन करतात, गावोगाव हिंडतात, प्रशस्ती पत्र आणतात. एका गाडावाला दुसऱ्या गाडावाला द्यायचं, दुसरं काय दाखवायचं. वा 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 किती उद्योग झाला. त्याला विचारलं, तू बाबा खरंच परमार्थ करतो, छान आहे सगळं, देहाचा संबंध तुझा गेला का. म्हणजे हिरवा की पिवळा. आणि उलट आहे म्हणला महाराज, देहा संबंध रंग येतो. आता कसा मुक्त व्हावा तुम्ही सांगा. देहामुळे तो परमार्थाला काय आलाय, अशी माणसं केव्हा मुक्त होतात. आता याला देहाचा संघ आहे की परमार्थ नाही येतात. काय उपयोग महाराज, काही त्याचा अर्थ नाही. परमार्थ आधीच आपल्याला होत नाही. योगायोगानं घडला तर त्याचा निदान पुरेपूर तरी फायदा करून घ्यावा की घेऊ नये. एका जणाला टरबूज आवडत, आणि त्याला हिवाळ्यातच आवडलं. काय करावं, कसंही करा मला, मला टरबूज द्या. आता मिळत नसतं कुठं आला. हो 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 म्हणून टरबुजाची काय आली, सुगी आली. आल्यानंतर मग टरबूज आणलं. त्यानं आता खायला सुरुवात केली. त्यानं टरबुजातलं काय काय खावं, सायली सगळं खावं की मग तशी आपली परमार्थाची गेली झाली.
संसारात सगळं परमार्थ करा वाटायला. एका जणाला विचारलं, महाराज पुथीला येतो म्हणले, तुम्ही उशीर जा. होय म्हणला, त्या दोघीचं धरलंच नाही. दोघीच कोण आहे म्हणजे? दोन बायका आहे, तिला घेऊन यायचं होतं म्हणलं. आता महाराजाला जीवनचं पुरावं की कसं करावं तुम्ही सांगा. महाराजाला बायको नसावी की दोन नसावे? एक असावी का? आणि एक जीव घ्यायची तर दोन काय करते? खरंच चांगलं झालं तर चार झाल्या तरी काय होईल? चार झाल्या तरी काय होणार आहे तुम्ही सांगा. शंकर महाराजाला किती बायका होत्या? अंधार काय झालं त्यांचं वाकडं सांगा. तुम्ही कसं वागा ना, फक्त समज नको. परमार्थ हा संसाराला कधीही बाधा करीत नाही. नव्हे, संसार सुद्धा कधी परमार्थाला बाधा करीत नाही. पाहिला एक क्षेत्रताची गमतीचे, सुनबाईला सासू खराब की सासूबाईला सुनबाई खराब? कोणाला कोण खराब? तो सगळे नगरीचेच. कोणाला कोण खराब? सासूबाईला सुनबाई खराब की सुनबाईला सासूबाई खराब? सासूबाईनं सुनबाईला लेक मानावं आणि सुनबाईनं सासूबाईला आई म्हणावं, आणि मग त्यांचा संसार पाहावा. दुःख की सुख तसंच परमार्थ करावं. तसंच मी ठेवू नये. महाराजाला महाराज काऊन खपत नाही? एका ठिकाणी जर दुसरा महाराज आला, तुमचं याला कशाला पिढा? कारण पुन्हा माझा हिशेवाला होईल ना. हिंदमींचा 1000 ठरवी, पुन्हा तू मुळावर 500, तितक्यात पुन्हा 2-4 आले, 100 रुपये बी नाही आले. यांना आनंद झाला पण त्याचा जीव गेला. वाटणी होती ना, त्यागात वाटणी महत्वाची, संघात वाटणी अतिशय बेकार. एकाला नाही सगळ्या परिवाराला दुःख देते. तुम्ही टीव्हीचे सिरियल पाहता, हा, तुम्ही त्याच्यात वाईट घेतात तो प्रश्न नाही, राळा तो प्रश्न नाही. तुम्ही त्याच्यातल्या गोष्टी जर एकदा लक्षात ठेवल्या की इतक्या सुंदर उपयोगी पडतात महाराज आपल्याला, बोलायचं काम नाही. एकच शिकायचं, देहाचा संग टाकण्यात कशी मजा येते, आणि नरदेह म्हणून देहाचा संग जर नाही टाकला तर कशी फजिती होती, ही माणसाला लक्षात येते. की एक गोष्ट जर नरदेहात जर त्याने साधली तर नक्की साधक होत. म्हणून साधक शब्दाचा अर्थच चांगला केला. ज्याला उत्तम प्रकारानं साधून घेता येत त्याला साधक म्हणावं. की तुम्हाला ग्रंथ सापडणार नाही का पण चूक अजिबात ठरणार नाही, चिंतित काय. म्हणून ते आमच्या गुरुजी दरबारीला मी त्या याला केंद्र घेतो तेव्हा हीच मुली घेतली होती आणि आता हीच घेतली. मी येताना म्हणलं एखाद्या वेळेस सूरजरूप नाही झालं तर याच्यावर काय काय आवश्यक आहे म्हणून थोडी थोडी उघडती पुन्हा 100 आवश्यक झाली पण त्याच्यात अजून एकही आला नाही. फक्त देह संगे एका पदाचे. आता माझ्या खिशातच आहे, तुम्हाला काय जास्त 1, 2, 3, 4, 5 पाण्यात टाकले पुन्हा पुरायचे नाही कोरी लावून आणि 101 100 रुपयाचा आकडा आहे. 100 रुपयाचा नाही. मी मला एखादा आता म्हातार नाही इसरते घसरते चिंतन काय जेव्हा चिंतन आलं तेव्हा आपल्याला यायचं ओबी हीच आहे बा. फिरोप घेतलाय, ओबी हीच घेतली, केजला नेमतं संघ तिथे काढायचं काम करतो. आताही संघ आलं तेव्हा 50 होते, आता इथं आले तेव्हा 100 झाले. आता इथंही काही काम करतो. काय करावं म्हणून माणसानं संघ ठेवले याच्याकडे व्यवस्था केली. देवाला कोण आवडत आहे? भक्ताला काय आवडतं?
फक्त ऐसे जाना जे जे जी माझं लक्षात ठेवलं. आणि जर आपण एकदा जर या जन्माला मुमुक्षु जर झालो, आपल्याला सत्संगती करता प्रयत्न करावा लागणार नाही. ही तितकीच गोष्ट. जोपर्यंत संत प्राप्ती करता प्रयत्न करावा लागतो तोपर्यंत आपल्या अधिकाराची बुद्धी होते. आणि ज्या वेळेला आपल्या ठिकाणी 100% अधिकार पूर्ण होतो त्या वेळेला गुरु महाराज संत हे आपण कोण येतात. आता तुम्ही जर का म्हणजे तुमच्या लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या घरी मुलगा असतो, मुलगी लग्न झाली. कोणत्या मुलीच्या मागे मुलगा असतो? सर्वसामान्य ग्रस्तांचे. कोणत्या मुलीच्या माग मुलगा येतो? रूपानं, गुणानं, शिक्षणानं चांगली असते म्हणजे तिला वर व्हावा लागत नाही, वरच तो तिथे आणि तोच पत्ते काढतो. तुमची मुलगी चांगली ना, तुम्हाला काय करायचं नाही ना, ये रे कारण पोरगी मागता येत नाही, इज्जत जाती म्हणून पोरगी मागता येत नाही आणि पोराला हलकी मुलगी पटत. बस आता दोघं तसेच बोलले, काय करणार. चांगला असल्यानंतर जशी मागणी त्याच्या आमच्या परमार्थामध्ये त्याचा संग सोडला की त्याची मागणी वाढती. जगात एवढी वाढती की त्या देवाला सुद्धा असं वाटतं न मागे त्याची रमा ओळख. आपल्याला बायको सुद्धा कोणी गोड बोललं ना, रमा कवा यावं म्हणलं काय नाही, सोपं आहे म्हणलं. बायकोचं नाव बदलं, नाव बदललं म्हणजे कधी होतात. आणि आता नाव बदलून जर चांगलं जात तर मला वाटतं की जगात गरीब दिसलेच नसते. म्हणून ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी परमार्थातल्या अगोदर केल्याच पाहिजे. नव्हे ते पूर्ण झाल्याशिवाय मनुष्याने संसाराकडे तोंड पाहू. ज्याला मुक्त व्हायचं असेल त्याला सांगायला, ज्याला मुक्त व्हायचं नाही, मजा करायची, मग तो स्वतंत्र वागू शकतो. त्यानं भोगावा आपल्याला काही त्याचा प्रश्न. पण इथं ज्ञानोबा मुद्दाम अवतार घेऊन आले आणि त्यांना जगाचं काय करायचं. त्यांना असं बोलता येईल का भोग 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 कसे केले जमते, कसे केले जमते. जास्त फीस घेणारा डॉक्टर त्याच्याकडून जर औषध सुरुवात केली, काही म्हणावं मला थोडी आवडते बरं घ्या काय बरं तू सांगितलं की रोग वाढेल म्हणून आली त्याने 100 रुपये घेतली, कोणी 10 घेत नव्हतं, त्यानं काय दिली परवानगी. कशाला? तसे महाराज लोक काय करतात त्याच्यात माणसाला काय म्हण काय बरं नाही हे वाईट.